लाखादूर तालुक्यातील बारवा इथं पौराणिक हनुमान मंदिरात शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना आणि लोकार्पण सोहळा भक्तिभावात पार पडला। हनुमान मंदिर देवस्थान समिती आणि ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार तसंच माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आलं। यावेळी बोलताना नाना पटोले यांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील 2 ते 3 वर्षात नियोजनबद्ध कामं हाती घेणार असल्याचं सांगितलं। चुलबंद नदीवर बंधारे उभारून कायमस्वरूपी पाण्याची समस्या सोडवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केलाय। कार्यक्रमाला स्थानिक मान्यवर आणि ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। हा सोहळा उत्साहात संपन्न झाला। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। मलाही खूप मनापासून वाटतं की आपण आपल्या सगळ्या लोकांना भेटलं पाहिजे। आता मी प्रशांत पागोटे आमचा त्यांनी या मंदिराला रंगरंगोटी करायला पैसे दिलेत। मी त्याला विचारलं या वडिलाचं नाव, पण लहान होता त्यावेळेस। मी आता गेले 10 वर्ष आपल्यामध्ये नव्हतो, त्यामुळे जुने लोक आणि नवीन पिढी याच्यामध्ये मोठं अंतर आलं आणि म्हणून मी जास्तीत जास्त काळ आपल्या भागात फिरून आणि आता अजून खूप सारं आता आम्ही जयपूर आपल्या इथं